यानंतर पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी. सध्या पश्चिमी आवर्त चक्राकार वारे पाकिस्तानच्या वरील भागात सक्रिय असून काही तासात पंजाबपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव म्हणून कमी दाबाचा पट्टा मुख्यतः पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये प्रभाव टाकत आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते. यांसह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कमी दाबाचा पट्टा सध्या पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांपासून कर्नाटकांपर्यंत विस्तारित आहे. या पट्ट्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ इथं ढगाळ हवामान आहे. येत्या 24 तासात गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेचा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून परिस्थिती अनुकूल राहिल्यास एखाद्या भागात हलकी गारपीट होऊ शकते. भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या अति दक्षिण भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु तो सार्वत्रिक पाऊस नसेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्याच्या दक्षिण भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, सोलापूर आणि सांगली या ठिकाणी ढगाळ हवामान राहील, परंतु विशेष पावसाचा धोका नाही. राज्यातील इतर भागात पावसाची परिस्थिती काय राहील यावर एक नजर टाकूया. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण पाऊस होण्याची शक्यता नाही आणि हवामान मुख्यतः स्थिर राहील. आपण पावसासंदर्भातील ही महत्त्वाची बातमी पाहतोय. चक्राकार वारे आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव दक्षिण आणि पूर्व भागावर दिसून येतोय. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर अधिक राहील, तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो. राज्याच्या इतर भागांमध्ये हवामान कोरडे राहील. दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा. धन्यवाद.